नमस्कार मित्रांनो। तर ढुमणापूर म्हणजेच यवतमाळच्या जवळपास आहे हे ढुमणापूर आणि तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तो मारुती म्हणजेच जागृत आहे आणि तिथे लहान मुलांचे ट्रिप सुद्धा जातात। आणि एवढंच नाही तर तुम्हाला फोटोमध्ये दिसूनच येत असेल की हा मारुती किती दुर्मिळ दिसतोय। म्हणजेच हा जर सांगायचं झालं तर हा खूपच जुन्या काळातला आहे आणि हा जागृत आहे। जर या मारुतीजवळ आपण काही मनोकामना केली तर तो पूर्णच करतो। आणि एवढंच नाही तर हे ढुमणापूर इथे खूप मोठं असं गार्डन सुद्धा आहे आणि इथे लोक लग्न सुद्धा करतात। म्हणजेच हे एक कार्यालयासारखं सुद्धा आहे आणि इथे कोणी कोणी बर्थडे सुद्धा करतं। पण मात्र जर तुम्हाला सांगायचं झालं तर ढुमणापूर हे स्पेशली मारुतीचंच मंदिर नाही तर तिथे रामाचंही मंदिर आहे। म्हणजेच त्या गार्डनमध्ये राम पण आहे आणि तिथे शंकरची जी पिंड सुद्धा आणि इथे माकड सुद्धा खूप सारे आहे। जर आपण तिथे काही नेलं तर माकड आपल्या हातातून ते उचलून तिथे खातात। आणि जर तुम्हाला सांगायचं झालं तर इथे तुम्हाला बंदर सुद्धा दिसतच आहे आणि इथे या ठिकाणी एवढं शांत वातावरण आहे की जर कुणाला शांतता हवी असेल तर नक्की तुम्ही तिथे जा। आणि तिथलं वातावरण सुद्धा एकदम निर्मळ आणि शांत आहे। आणि तुम्हाला जर ढुमणापूर इथे जायचं असेल तर तुम्ही नक्की जा आणि जर तुम्ही विचार सुद्धा करत असाल तर नक्की जा, कारण हे ठिकाण खूपच छान आहे। आणि एवढंच नाही तर तुम्हाला इथले फोटोज, इथले झाडं सगळं बघून वाटतच असेल की ते किती शांतता आहे। आणि तिथलं जे मारुतीचं मंदिर आहे ना ते खूपच छान आहे आणि तिथली जी राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे ते जर तुम्ही पाहिलीत ना तर तुम्ही खरंच त्यांच्यात दंगून जाल। म्हणजे एवढी छान आहे आणि तिथलं वातावरण सुद्धा छान आहे। आणि तुम्हाला जर सहलीला म्हणून जायचं असेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊ शकता। आणि जर तुम्हाला काही छोटे मोठे कार्यक्रम करायचे असतील तरी तुम्ही तिथे करू शकता। आणि आज आम्ही तिथे गेलेलो ना तर तिथे सुद्धा एक लग्नच होतं, पण मात्र आम्ही काही मिनिटांसाठीच गेलेलो होतो। आम्हाला दुसऱ्याच ठिकाणी जायचं होतं पण मात्र ते आमच्या वाटेत आलंय म्हणून मग आम्ही तिथे उतरून दर्शन केलंय। तर आता हे 2-3 मिनिटाचंच दर्शन होतं पण मात्र इतकं शांत आणि छान वाटलं ना। तर खरंच तुम्हाला जर असं काही शांतता हवी असेल आणि मन प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की जा। आणि आम्ही जास्त व्हिडिओज फोटोज तर नाही आणू शकलो पण मात्र असे काही क्वचितच फोटोज आहे आणि व्हिडिओज आहे जे आपल्याला पाहण्यासारखे आहे। आणि जर तुम्हाला हे पूर्ण पाहायचं असेल तर एखादा तास तरी आपल्याला लागतो, पण मात्र आम्ही 2-3 मिनिटांसाठीच गेलेलो होतो म्हणून आम्हाला फोटो आणि व्हिडिओज बद्दल एवढंच जमलं। जर तुम्हाला ढुमणापूर हे ठिकाण माहिती असेल आणि जर तुम्ही यवतमाळकर असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही गेले असेल तरी आम्हाला कमेंट करून कळवा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।